10 आणि 10 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला वॉर्मअप तदनंतर करा गोलंदाज बंटी. विनंती असेल थोडंसं पण घाई करणं. बंटी विनंती करतोय थोडंसं पण घाई करायची. बंटी नाव घेतलं तर नाला सुपारा क्रिकेटमध्ये सर पण खूप सारं मोठं नाव आहे. आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यान. पुढचा बॉल हो हो यावेळेस जर द अफेक्ट डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. आणि यश आमच्या कॅमेरामॅनचा विचार केला तर बंटी बाय शापूरमध्येही पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बंटीच्या नावाचं ट्रेडमार्क आपल्याला पाहायला मिळतं. आणि सध्या तरी जव्हारमध्ये त्याच नावाचा खेळाडू बंटी मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू विजयाकरिता 10 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2-2 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र भासेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस बॅटनं फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल मिळतीय. डबाच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारी गेले. 2 धावा होतील का पूर्ण. या चेंडूला प्रेक्षक म्हणून पाहत राहिला आणि त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावासंख्या 2 धाव्याच्या बढतीनं 27-27 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. 4 चेंडू विजयाकरिता यस एक कमेंट्स इथे मात्र केल्या जातात. गाण्यांचा आवाज येत नाहीये. तर मित्रांनो तुमच्यापर्यंत मी माहिती या काही चेंडूनंतर पोहोचवीन का गाण्यांचा आवाज येत नाहीये. नक्कीच 4 चेंडू विजयाकरिता 8 धावेची आवश्यकता इथून मात्र भासतीये. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा. चेंडू निघून जातोय. थर्डमॅन रिझनला सिंगल मिळेल पहा. ही चाणक्य नीती ही रणनीती मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे जी महेंद्रकडून दर्शवली आहे. त्याला माहिती आहे जर तिथून जर का फेकी केली ना चुकला गेल्या तर कदाचित दुसऱ्या धावेमध्ये धावसंख्या कन्वर्ट होईल. त्यापेक्षा वेळ गेला तरी चालेल आणि चेंडू हातात घेऊन तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथून मात्र केलेलं आहे. एक धाव इथून मात्र मिळते. धावसंख्या 11 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचताना ती म्हणजे 28 विजयाकरिता 3 चेंडू 7 धावेची आवश्यकता. आमचे आयोजक सुद्धा आता मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये पोहोचलेत. तेही या स्पर्धेचा आनंद तितक्याच हाय व्होल्टेजचा मॅचचा जो आनंद आहे तो सध्या तरी घेत असताना कारण अस्तित्वाची लढाई आहे. इतक्या संघाला पराभूत करून जर का आपण शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतोय ना तर क्वालिफाय होणं गरजेचं आहे. टॉप 6 मध्ये आपलं नाव पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्याकरिता एक जानोशीगर एका बाजूने लढतायत ते एका बाजूने घरच्या प्रेक्षक राजासमोर घरच्या मैदानासमोर हर्ट ऑफ जव्हार टेनिस क्रिकेट हे राजीव गांधी मैदान यामध्ये इथे मात्र लढताना हे सामने इथे मात्र पाहायला मिळते. 3 चेंडू विजयाकरिता 7 धावेची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र बंटीबाई तयार. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू होता. फुलटोल वसूल करणं गरजेचं होतं. धाव घेणं एक धाव घेणं महत्वाचं आहे. आणि या एकेरी धावेने थेंबे थेंबे तळे साचे का होईना धावासंख्या पुढे सरकती आहे. आणि लाईफ लाईनचा यूज करून या सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम आकाश 11 धानुषी संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 29 या अंकावर विजयाकरिता 2 चेंडू आणि इथून मात्र 6 धावेची आवश्यकता. 3 दुणे 6 कदाचित वाटत नव्हतं. पाडे पाठ केलेली इथे मात्र कामाला येतील. 3 दुणे 6 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3-3 धावा घेण्याची मुन्ना आवश्यकता इथून मात्र भासते. 2 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावा घेण्याची आवश्यकता. आणि पाहूयात गोल्डन 6 की काय घडेल. खुले ट्रॅकवर गोलंदाज बंटी तयार. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन जाणारा महेंद्रच्या दिशेने चेंडू. आधीच धोकादायक खेळाडू आणि त्याच्याकडे हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये इथून मात्र सध्या त्याचा प्रेशर महेंद्र त्याच्या मार्फत क्षेत्ररक्षणाच्या मार्फत क्रिएट करत असताना हे आहे जव्हार क्रिकेट. हे आहे टेनिस क्रिकेट. ये खेल है क्रिकेट का दोस्तों. ये खेल है क्रिकेट का. पल में बना देता है राजा तो पल में बना देता है भिकारी क्योंकि ये खेल है क्रिकेट का. कधीही काही घडू शकतं. सरडा जेवढा रंग बदलत नाहीये तेवढा प्रत्येक चेंडू मागे रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा आहे. टेनिस क्रिकेटमध्ये बाकीत करणं मूर्खत्वाचं लक्षण आहे. पण 1 चेंडू आणि विजयाकरिता 6 धावेची आवश्यकता आहे. 5 धावा जर आल्या तर इथे मात्र सामना विजयश्री होणार कोणीच नाहीये. सुपर ओव्हर होताना पाहायला मिळेल. 1 चेंडू विजयाकरिता 6 धावेची आवश्यकता. गोल्डन 6 ची आवश्यकता. मी थांबतोय या चेंडूवर. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आहे. चेंडू पसार झाला चौकार पण 2 धावांनी पराभूत व्हावं लागलं धानुषी संघाला. मित्रांनो तुम्ही जरी हरलात ना तरी तुम्ही हरलेला नाहीये. तुमची ताकद तुमचा ब्रँड तुमचा क्लास थाटात तुम्ही इथे मात्र हरलात तरी तुमची दहशत तुम्ही कायम ठेवलेली आहे.
अगदी 2 धावेने इथे मात्र सामना तुम्हाला पराभूत व्हावा लागलाय. पण समोरच्याही खेळाडूंच्या मनामध्ये धडकी भरवण्याचं तुम्ही काम केलंय. क्या बात है! ही आहे मैत्री. एकदा त्या दोघांवर झूम करा. आमचे बॅटर आणि